नाशिक कुंभमेळ्यापूर्वी मोठी घोषणा. शिर्डी शनी शिंगणापूर नाशिक जोडणाऱ्या 16 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना 8,500 कोटींची मंजुरी. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात राजर्षी अहिल्यानगर वार्ता. नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डी शनी शिंगणापूर आणि नाशिक या महत्वाच्या धार्मिक पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या 16 राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पांना तब्बल 8,500 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. ही माहिती शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी दिली आहे. त्यांनी लोकसभेत या परिसरातील रस्त्याची दुरवस्था, वाढती वाहतूक, भाविकांना होणारा त्रास आणि कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधांचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की 2027च्या नाशिक कुंभमेळ्याची तयारी लक्षात घेऊन 16 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून हे प्रकल्प विविध टप्प्यात राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पांमुळे शिर्डी शनी शिंगणापूर आणि नाशिक या धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची क्षमता वाढेल. तसेच भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुखर प्रवासाचा लाभ मिळण्यासाठी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी असेही स्पष्ट केले की जिल्हा रस्ते आणि पुलांचा विकास हा प्रामुख्याने राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो. मात्र CRIF योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकार नियमानुसार त्यावर निर्णय घेते. या विकास कामांमध्ये काही महत्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि गोदावरी नदीवरील पुलाच्या बांधकामाचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंजूर झालेल्या या महामार्ग प्रकल्पांमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळाल्याबरोबरच अहिल्यानगर, श्रीरामपूर, शिर्डी, शनी शिंगणापूर आणि नाशिक परिसरातील दळणवळण अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. ही होती राजर्षी अहिल्यानगर वार्ताची विशेष बातमी. अशाच नवनवीन महत्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी राजर्षी अहिल्यानगर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.